आता एक तर ही जी दुर्घटना आहे ती अत्यंत गंभीर अशा पद्धतीची आहे। डोंबिवलीमधली MIDC आहे। MIDC एकदम लोकवस्तीच्या मध्यभागी आहे। एक तर अशा पद्धतीच्या केमिकल कंपन्या ज्या आहेत या केमिकल कंपन्या कुठेतरी लोकांना अशा पद्धतीचा धोका होणार नाही अशा ठिकाणी असल्या पाहिजेत। काल 1:30 वाजता या कंपनीमध्ये स्फोट झाला। ही कंपनी अनेक दिवस बंद होती, पण ती 1.5 महिन्यापूर्वी सुरू करण्यात आली आणि जो स्फोट झालेला आहे त्यामध्ये बॉयलर असतात, ते बॉयलर जुने असतात अशा पद्धतीची लोकांची त्या तक्रार आहे। त्यामुळे ते बॉयलर अशा पद्धतीचा स्फोट होण्यासाठी ते म्हणजे कारणीभूत ठरतात। त्यामुळे सरकारकडून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब इथं आले होते। त्यांनी अशा पद्धतीच्या इंडस्ट्रीज या लोकांना धोका होणार नाही अशा ठिकाणी हलवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। त्याप्रमाणे मला वाटतं की मृताच्या कुटुंबियांनाही त्यांनी मदत जाहीर केलेली आहे। पण अशा पद्धतीच्या ज्या इंडस्ट्रीज आहेत, इंडस्ट्रीज या गावाच्या बाहेर कुठे ते नेल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी वेगवेगळ्या इन्स्पेक्शन जे आहे ते त्या कंपनीचं होणं अत्यंत आवश्यक आहे। जे उद्योग मंत्रालय आहे, उद्योग मंत्रालयाने याकडे लक्ष देणं बारकाईनं अत्यंत आवश्यक आहे। जे आपले इन्स्पेक्टर असतात, इन्स्पेक्टरचा जो इन्स्पेक्टर असतात ते नेहमी त्या कंपनीला त्यांनी भेट दिली पाहिजे आणि अशा पद्धतीचे स्फोट होणार नाहीत, अशा पद्धतीच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे। इकडे इंडस्ट्री आधी बसलेली आहे, 65 पासून इंडस्ट्री आहे आणि त्याच्यानंतर इथे रेसिडेन्शियल एरिया जवळ येत गेलेल्या आहे। काय वाटतं, अनधिकृत बिल्डिंग या ज्या आसपासच्या परिसरामध्ये तयार झाल्या मोकळ्या भूखंडांमध्ये कारवाई व्हायला पाहिजे सगळ्या बिल्डरांवर। चला बाहेर, चला बाहेर घ्या बाहेर घ्या बोला सर हिंदीमध्ये बिल्डरांवर आणि अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे की नाही? मला असं वाटतं की जे अनधिकृत बांधकाम करतात त्यांच्यावरती कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे। महानगरपालिकेची परवानगी असल्याशिवाय, राज्य सरकारची परवानगी असल्याशिवाय अशा पद्धतीचे बांधकाम होऊ नयेत आणि मला असं वाटतं की सुरक्षित ठिकाणी अशा पद्धतीने हलवल्या पाहिजेत। आज मैंने इस जहाँ कल 1:30 बजे स्फोट हुआ था, यहाँ कम से कम कई लोग जो है इनकी डेथ हो चुकी है और ये कंपनी कई दिनों से बंद थी कि केमिकल फैक्ट्री है। तो केमिकल फैक्ट्री में बॉयलर वगैरह जो पुराना होता है वो नया उन्होंने लाना चाहिए, लेकिन फैक्ट्री के मालिक नहीं लाते हैं। तो मुझे लगता है कि भाई इस इंसिडेंट में जो मालिक है उनके ऊपर भी कार्रवाई होनी चाहिए और उद्योग मंत्रालय में थोड़ा सा ऐसे कंपनियों की तरफ ध्यान देने की आवश्यकता है। केमिकल कंपनियां गांव के बाहर होनी चाहिए। तो माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी ने कल भेंट दी है और उन्होंने ऐसी इंडस्ट्री बाहर करने के बारे में उन्होंने आश्वासन दे दिया है। तो मुझे लगता है कि ये घटना बहुत बड़ी गंभीर है। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।